माऊलीहुनी मवाळ, चंद्राहुनी शीतळ, चंद्रापेक्षा शीतळ आहे. आणि खऱ्या अर्थानं माऊलीचं जीवन जे आहे ना, म्हणून तर माऊलीला माऊली म्हणतात. त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे. आईचं अंतकरण आहे ज्ञानोबारायांचं, आणि ज्ञानोबाराय आपली आई आहेत म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माय आहे ती आमची माय. खरं म्हणजे माहीत नसेल तुम्हाला, आम्ही आळंदीमध्ये राहणारी आहोत, आळंदीमध्ये राहिलेलो आहोत. हरिपाठ सांगत असताना मला माऊली सांगावं लागतील, मला वारीबद्दल बोलावं लागेल. खरंच सांगतो, आम्ही आळंदीत राहिलेलं आहे. एखाद्या वेळेला पंढरपूरहून आम्ही चंद्रभागेहून हात जोडून निघून जाऊ, पण पुणे जिल्ह्यात कुठं जरी आम्ही आलो तरी माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. बरेच लोक म्हणतात स्त्रीला माहेर असतं, पुरुषाला माहेर नसतं. मला वाटतं पुरुषाला माहेर आहे का नाही मला माहीत नाही, पण जे वारकरी आहेत, जे आळंदी शिकलेले आहेत, त्यांचं माहेर मात्र आळंदी आहे. माऊली माहेराला जायचं म्हटलं की पंढरपूरला जात असतील, पण आम्हाला माहेरला जायचं म्हटलं की आळंदीला जायचं. कुणीतरी, मी झोपीत होतो गुरुजी, आळंदीला येत होतो आम्ही, आणि नरसिंह महाराज गुरुजी कोणीतरी बोलत होतं, मी झोपलेलो होतो, की आळंदीत आल्याच्या नंतर असं वेगळं वाटतंय. असं रात्री काहीतरी चर्चा चालू होती, मी झोपलेलो होतो. आळंदीत आलं की वेगळी ऊर्जा मिळते. गुरुजी बरोबर आहे, आळंदीत ऊर्जा मिळते. आळंदीत जीवन कसं जगावं, जगण्याची दिशा मिळते. आणि ती जगण्याची दिशा देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानोबारायांचा हरिपाठ, हे लक्षात ठेवा. दिशा देणारा ग्रंथ आहे, आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ. नक्की तुम्ही जर रोज हरिपाठाचं एकदा पारायण केलं, रोज हरिपाठाला एकदा न्याय दिला, तर हरी तुमच्या जीवनामध्ये सगळी त्या ठिकाणी दुःखाची निवृत्ती करेल. कारण देवाचं नामस्मरण, देवाचं भजन हे उद्धाराचं साधन आहे. म्हणून संतांनी सांगितलंय की सोपे वर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. एकदा का बास भजन, सकाळचं भजन, काकड्याचं भजन दिंडीमध्ये, आणि काकड्याचं भजन झालं की नंतर मग भजन चालू होतं. भजन काकडा संपला की वासुदेव, आंधळा पांगळा भूपाळी, मग 3 वाजता गवळणी, आणि आता आपला पालखीत जवळ आलाय म्हणून कळालं की माऊलींच्या हरिपाठाला एकदा सुरुवात झाली, पावल्या खेळायला सुरुवात झाली की तो आनंद वेगळा आनंद असतो. माणसाला स्वर्ग आम्ही बघितला नाही, पण माऊलीच्या दिंडीतला सोहळ्यातला हरिपाठ जर बघितला तर स्वर्गापेक्षा जास्त आनंद माऊलीच्या सोहळ्यात, स्वर्गापेक्षा जास्त आनंद तुम्हाला सोहळ्यामध्ये मिळेल. फक्त तुमची भावना चांगली पाहिजे. बिस्किट गोळा करण्यासाठी गेलं नाही पाहिजे. बऱ्याच बाया बिस्किट गोळा करण्यासाठी दिंडीत जाते. माझ्यात एक बाई 1.5 तास लाईनला उभी होती. 1.5 तास काय वाटीत होते काय माहीत नाही. 1.5 तासानं बाहेर आली, बारीक तोंड करून आली. बारीक मी म्हणलं काय झालं? म्हणली तिथं फुकट दाड्या करतील. मग घुसलीच कशाला तू? आधी बघायचं लाईन कशाची काय. आपल्याला कळत नाही, हेच बऱ्याच लोकांना कळतच नाही. फार मोठी शोकांतिका आहे. काय करणार सांग, लक्षात येत नाही. आपलं चुकतंय हेच आपल्याला कळत नाही. काय करणार आहे सांगा. मला असं वाटतं की आपली चूक आपल्या लक्षात आली पाहिजे, आणि आपल्या चुका दाखवून देण्याचं काम हरिपाठानं आपल्याला केलंय. आपल्या जीवनातलं सार तत्व काय असेल तर आपल्या जीवनातलं सार हे भगवंताचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शिळ पाणी जपत असे वारंवार. कळते माझं बोलणं? लक्षात येते? हे आपल्याला कुणी शिकवलं? नामस्मरण भगवंताचं आहे. अनेकांचा उद्धार याच हरीच्या पाठानं झालाय. अनेकांनी अहो नाथ महाराजांच्या दरबारामध्ये नाथ महाराजांनी हरिपाठ लिहावा, नाथ महाराजांनी भागवत लिहावं, नाथ महाराजांनी रामायण लिहावं, आणि नाथ महाराजांच्या रोज घरी पुरणपोळीचा प्रसाद असायचा. म्हणून तो गावबा नावाचा नाथ महाराजाचा शिष्य फक्त पुरणपोळी खाण्यासाठी राहायचा. आणि नाथ महाराज म्हणायचे पुरणपोळी मिळेल पण आधी भजन कर, आधी नामस्मरण कर, रामकृष्णारी रामकृष्णारी म्हण. मग गावबा पुरणपोळी मिळावी म्हणून रामकृष्णारी म्हणायचा, हरी हरी म्हणायचा. मला असं वाटतंय की पुरणपोळी खाण्याच्या उद्देशानं केलेल्या हरिपाठाचा परिणाम, केलेल्या नामस्मरणाचा परिणाम राहिलेलं निम्म रामायण गावबानी लिहिलंय. कळतंय माझं बोल? कशाचे परिणाम आहे ते? हरिपाठाचे म्हणजे सेवेचे. हरिपाठ म्हणजे सेवा, हरिपाठ म्हणजे नामस्मरण, हरिपाठ म्हणजे भक्ती, हरिपाठ म्हणजे साधना.
हरिपाठ म्हणजे 27 अभंग हे डोक्यातलं काढून टाका. हरिपाठ म्हणजे नामस्मरण, हरिपाठ म्हणजे भक्ती, हरिपाठ म्हणजे साधना आहे. देवाची भक्ती करणं म्हणजे हरिपाठ करणं, देवाचं नामस्मरण करणं म्हणजे हरिपाठ करणं. फक्त रोज अभंग जर म्हणत असाल तर त्यानं पदरात तुमच्या पुण्य पडणार नाही. हरिपाठाच्या माध्यमातून आम्ही देवाची भक्ती करतोय हा मुद्दा तुमच्या लक्षात असला पाहिजे. कळतंय ना तुम्ही? तुमच्या लक्षात येते? भजन करताय आपण म्हणून सांगतोय मी, भजनामध्ये प्रेम असलं पाहिजे, भजनामध्ये भाव असला पाहिजे, भजनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. त्याच्यामध्ये भक्ती करताना भाव जर नसेल तर त्या भक्तीला अर्थ काय? लक्षात येते माझं बोलणं? नीट ऐका, नीट ऐका. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचून काय? भजन करत असताना त्या भजनामध्ये प्रेम नसेल तर त्याला अर्थ काय? आम्ही हमेशा दृष्टांत सांगत असतो की आम्ही नवीन कथा करायला लागलो आणि कथा करायच्या वेळेला माझ्याकडे लक्ष द्या. सुरुवातीला कथा करायची होती आणि कथा करत असताना एका गावामध्ये आम्ही कथेला गेलो. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आम्ही कथेला गेलो भाऊ, कथेला. आणि कथेला गेल्याच्या नंतर मोठी मिरवणूक होती. मिरवणूक सोहळा पार पडला गुरुजी. आणि मिरवणूक सोहळा पार पडल्याच्या, आई ऐकताय ना तुम्ही? सगळे लक्ष द्या. आणि तिथं कलश ठेवलं. 1000 लोक मिरवणुकीला होते. सगळे लोक घरी गेले. 2चा टाइम होता कथेचा. आणि कथेला आम्ही भागवत कथेला गेलो. तिकडली पद्धत होती विदर्भातली की कलश मिरवणूक झाली की दुसऱ्या दिवशी लोक यायचे, त्या दिवशी येतच नव्हते. 2 वाजता सगळी कलाकार मंडळी सगळी स्टेजवर जाऊन बसले. आणि मी कथेला गेलो तर कथेच्या व्यासपीठावर जेव्हा मी गेलो तेव्हा ऐकायला एकही मनुष्य नव्हता. ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन. एकही मनुष्य नव्हता. मी त्या यजमानाला सांगितलं, तुम्ही काय करा, तुम्ही 50 माणसं गोळा करा आणि ते 50 माणसं आले की मला बोलवा. मी रूमवर निघून गेलो. आणि आमच्या गुरुजींचा मला फोन आला की याची कथा सुरू झाली असेल, कशी कथा आहे काय बघूया. फोन आला. मी त्यांना बोलायला सुरुवात केली. म्हटलं गुरुजी बोला. त्यावेळेला गुरुजींनी पहिला प्रश्न विचारला, तू स्टेजवर गेला नाही का? 2 वाजून गेलेत, कथा सुरू झाली नाही का? म्हटलं गुरुजी कथा सुरू झाली, मी गेलो होतो पण तिथं एकही माणूस नव्हता म्हणून मी परत आलो. गुरुजींनी मला शिव्या दिल्या. अरे तू कथा करतोय, तू भजन करतोय, कीर्तन करतोय, लोकांसाठी करतोय का देवासाठी करतोय? कथा ही लोकांसाठी आहे का देवासाठी आहे? साहजिकच मी म्हटलं गुरुजी कथा देवासाठी असते, ऐकायला कुणी नसल्यावर कसं जाणार? गुरुजींनी मला सांगितलं, अरे तुझा कथा सांगण्यामध्ये भाव जर असेल, प्रेम जर असेल तर लोकांची काय गरज आहे? ज्याची कथा सांगतोस तो देव कथा ऐकायला आल्याशिवाय. तुम्ही ज्याची भक्ती करताय ना, भजन करण्यासाठी तुम्हाला मंदिरातच जावं लागतं असं कोणी सांगितलंय? हरिपाठ करण्यासाठी तुम्हाला मंदिरात जावं लागतं असं कोणी सांगितलंय? तुम्ही हरिपाठ अभंग म्हणण्यासाठी, टाळा पकवाजावर अभंग म्हणण्यासाठी जरूर तुम्हाला मंदिरात यावं लागेल. पण मंदिरात येऊन जर तुमची भक्ती, तुमची हरिपाठ ते प्रेमानं नसेल तर त्याला अर्थ नाही. काय अर्थ आहे त्याला सांगा ना? आम्ही हरिपाठ केला, कसं काय? 100 लोक बघायला होते. हरिपाठ हा विषय बघण्याचा नाही, हरिपाठ हा विषय जगण्याचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. हरिपाठ बघायचा नाही, हरिपाठ जगायचा आहे. माऊलीने हरिपाठ जगले, संत हरिपाठ जगलेत. त्या तुमच्या हरिपाठामध्ये प्रेम असलं पाहिजे, त्या हरिपाठामध्ये भाव असला पाहिजे. माऊलीनं म्हणावं लागलं हरिपाठात, भाव जर नसेल तर तुमचा परमार्थ काय? विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळवीन शक्ती बोलू नये, हे बळवीन शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळवीन शक्ती बोलू नये. हो बळवीन शक्ती बोलू नये. वा, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलू नये. भक्ती कशा विना? बोला ना, भक्ती कशा विना? भावे विना भक्ती. माऊलीला हरिपाठ म्हणावं लागतं, भक्ती भावाशिवाय नाही. आणि भक्ती म्हणजे सेवा, आणि सेवा म्हणजे हरिपाठ, हरिपाठ म्हणजे नामस्मरण.
अर्थ वेगळा नाही. भज सेवायाम नावाच्या धातूपासून भजन शब्द तयार होतो. नामस्मरण करणे म्हणजे सेवा करणे. तुम्हाला दुसरं प्रमाण सांगतो, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. नामस्मरण भेदा भेद ब्रह्ममंगळ. नामस्मरण म्हणजे सेवा आणि पाठ म्हणजे करणे, आणि हरीच्या नामाचं पाठ करणे म्हणजे हरिपाठ करणे. लक्षात येतंय का माझं बोलणं तुमच्या? हरिपाठ म्हणजे कळलं का? 27 अभंग म्हणजे हरिपाठ नाही, ते 27 अभंग भक्ती प्रेमानं म्हणणं म्हणजे हरिपाठ. लक्षात आलं? त्याला हरिपाठ म्हणतात. माऊलींनी हे आपल्याला शिकवलंय. माऊलीने आपल्याला हे तत्व शिकवलंय. जगाच्या मालकाजवळ तुम्ही कोण्या जातीचे, कोण्या धर्माचे, कुठून आलात याच्याशी काही घेणं देणं नाही. माऊली म्हणतात त्याला, ज्ञानोबराय म्हणतात देवाला कशाची गरज नाही. तुम्ही देवाचं भजन केलं, देवाची भक्ती केली, देवाचं नामस्मरण जर करत राहिलात तर तुमची जात, धर्म, कुळ, गोत्र याची देवाला काही घेणं जात देणं. वित्त गोत कुळशील मात. म्हणायचंय सगळ्यांनी हरिपाठ आहे. कुळशील मात. जात वित्त गोत कुळशील मात. जात वित्त गोत कुळशील मात. भजे का त्वरित भावनायुक्त. भजे का त्वरित भावनायुक्त. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय सुंदर आहेत माऊलीच्या हरिपाठातले प्रमाण. जात वीत गोत कुळ शीळ मात. भजे खा त्वरित भावनायुक्त. माऊली म्हणले भावनेनं भजे खा, असा अर्थ आहे का त्याचा? भजे खा नाही, भजे का त्वरित. भजने म्हणजे सेवा करणे, नामस्मरण करणे. तुम्ही त्वरित देवाचं भजन करा. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय घेणं देणं देवाला? देवाला काही घेणं देणं नाही तुमच्या जातीचं, तुमच्या कुळाचं, तुमची श्रीमंती किती आहे. बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही श्रीमंत आहेत, महाराजांनी आमचं नाव घेतलं पाहिजे, महाराजांनी आम्ही कीर्तनला, लोक आम्हाला फार दुर्दैव आहे. कधी कधी अक्षय महाराज कधी कधी लोक आम्हाला सांगतात, महाराज हे जे समोर आलेत ना, कीर्तनाला बसलेत ना, हे फार मोठे श्रीमंत आहेत. आम्ही म्हणलं त्यांची मंदिराला वर्गणी, आहा ते इकडे नसतात, मग काय फुकायचेत आम्हाला? तुम्ही माझा राग येऊ देऊ नका भाऊ. सगळ्यांना मी विनंती करतो, राग येऊ देऊ नका. तुम्ही श्रीमंत असाल, पण तुमच्या प्रपंचासाठी, माऊलीसाठी तुमचं काय योगदान आहे? पांडुरंगासाठी तुमचं काय योगदान आहे? मंदिरासाठी तुमचं काय योगदान आहे? काय योगदान आहे सांगा ना. तुम्ही कधी हरिपाठ म्हणलाय? तुम्ही कधी भजन केलंय? अरे तुमच्या गळ्यात माळ, ज्यांच्या गळ्यात माळ नाही ती लोक आमच्याकडून नावाची अपेक्षा ठेवतात. शोकांतिक आहे. हे फार श्रीमंत माणसं आहेत, हे फार श्रीमंत आहेत. कशाहून श्रीमंत आहेत? त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. संप्रदायानं पैशाची श्रीमंती मानलीच नाही. तुकोबारायची श्रीमंती आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे श्रीमंत आहात असं कोणी सांगितलं? असं कोणी सांगितलं? लाख रुपये जर तुमच्याकडे महिना असेल, त्यातले 10,000 रुपये जर चांगल्या कामाला जात असतील तर तुम्ही खरे श्रीमंत आहेत. तुम्ही खरे श्रीमंत आहेत. मंदिराचे पैसे सुद्धा सुटत नाहीत राव. सप्त्यातल्या पट्टीतले सुद्धा पैसे हाणतो आपण आणि म्हणतो आम्ही श्रीमंत आहेत. वाईट वाटेल माझं बघणाऱ्या लोकांना, खेड्यापाड्यात एक फार चलतं. मंदिरातला वर्गणी केली त्याचे सुद्धा पैसे खाल्ले, सप्ताहाला वर्गणी केली त्यातले सुद्धा पैसे खाल्ले. आणि जर त्यांना हिशोब विचारायला गेलं, हिशोब कुठे आहे, लगेच वया फेकून देते, ह्या तुमच्या वयान तुम्ही, आम्हाला नाही करायचं. अरे पण नको करू, पण मागचं तर क्लिअर कर. आम्ही हमेशा सांगतो गावाचं, देवाचं, भावाचं, 3 लोकांचं कधी खायचं नाही.
ज्यांनी गावाचं खाल्लं, ज्यांनी भावाचं खाल्लं, ज्यांनी देवाचं खाल्लं, त्यांचे असे हातपाय गेले असे वाकडे चलत असे. आपण म्हणतो अण्णा काय झालं? मनका नाही, देवाचा कणका आहे तो अण्णा. आम्ही बोललो की आमचं तोंड दिसतं, पण या गोष्टी सत्य आहेत का कशात बोला, खऱ्या गोष्टीत या खऱ्या खरं आहे. आणि असं तो वागलं पाहिजे. आम्ही मंदिर बांधलंय, आम्ही हे केलं ते केलंय, पण त्यामध्ये तुमची भावना किती हे महत्वाचं आहे ना. रोज 7:30 वाजता आम्ही जी टॉकीज लावून साठे महाराजाची कालपासून कथा सुरू झाली. आम्ही कथा ऐकतोय. साठे महाराज फार हृदयस्पर्शी बोलतात आम्हाला. मला अनेकांचे मेसेजेस फोन येतात की महाराज अगदी सोप्या भाषेत कुठली कथा सांगणारे तुम्ही आहात. पण हे टाइमपास म्हणून 7:30 ते 9:30 काही काम नसते म्हणून जर तुम्ही टीव्ही पुढे बसत असाल तर याला अर्थ नाही. मागे एक व्हिडिओ बघितला मी. कुणीतरी एक बाई काशीला गेली होती आणि काशीला गेल्यानंतर नवऱ्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि व्हिडिओ कॉलवर मोबाईल काशीच्या गंगेत बुडविलता, नवऱ्याला आंघोळ घातली. बघितलं होतं. लोकांनी तिला नावं ठेवले, ट्रोल केलं, पण मी तिला कधी नावं ठेवले नाही. तिची भावना शुद्ध होती. मोबाईलमध्ये पाणी गेलं हरकत नाही, पण नवऱ्याच्या फोटोला तरी आंघोळ झाली पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. पंढरपूरला जायची गरज नाही. एक वाक्य लिहून ठेवा. ज्यावेळेला आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबाराला जाणार आहेत ना दर्शनाला, एक वाक्य एवढं लिहून ठेवा. माझं सगळ्यांनी एक वाक्य लिहून ठेवा. बरेच लोक चांगले कपडे घालून, टारचे कपडे घालून, टोप्या घालून, कुणाचा तरी वशिला घेऊन, मंत्र्याला फोन लावून VIP रस्त्यानं भगवंताच्या दर्शनाला जातात. वाक्य लिहून ठेवा. VIP वाटा तुम्हाला मूर्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण VIP वाटा तुम्हाला देवापर्यंत कधीच नेणार नाहीत. हे लिहून VIP वाटा कुठपर्यंत आहेत? मूर्तीपर्यंत. पण देवापर्यंत जर जायचं असेल, भगवंतापर्यंत जर पोस्ट व्हायचं असेल, तर तुमच्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे. ते नसेल तर भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती. भावे विन देव न कळे निसंदेह. 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 गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु विना अनुभव कैसा कळे. हरी मुखे म्हणा, 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 हरी हरी मुखे म्हणा. भावे विन देव. बाहेरचं एकही प्रमाण नाही, सगळे हरिपाठातले. भावे विन देव न कळे निसंदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव नाही, माऊली म्हणले हरिपाठात. गुरुशिवाय अनुभव नाही. गुरु गुरुच आहे. ज्यानं गुरु केलं नाही ना तेच लोक गुरुगुरु करतात, बाकीचे शांत असतात. गुरुगुरु कोण करतात माहिती का? त्यांच्या जीवनात गुरु नाही, ते गुरुगुरु करतात. कुणीतरी एका व्यक्तीचं आपल्या ठिकाणी छाया छत्र आपल्या अंतकरणावर असावं, आपल्यावर असावं, त्याचं नाव गुरु आहे. का सांगतोय मी? माऊलींनी सांगितलं गुरु गुरु आहे. आणि गुरु शब्दावर विश्वास असणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. गुरु विना अनुभव कैसा कळे. माऊली हरिपाठात बोलून गेले. गुरुशिवाय अनुभव नाही. आणि भाव पाहिजे त्याच्यात. भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. माऊली बोलून गेले. बघा ना, इकडे लक्ष द्या. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. आई काय झालं, ती एक गुरु आले एका गावात, गुरु, आणि सगळे लोक दर्शनला गेले. आणि एक गरीब शेतकरी होता, बाजारावरून आला होता. बाजारावरून, खेड्यातला आठवा ना तुम्ही. गेला दर्शनाला. गेला दर्शनला, साधा भोळा बघितला. सांगितलं हे बाजूला सरक, बाजूला सरक. नाही म्हणे मला गुरु करायचं आहे ना, मी तुमचा शिष्य आहे, मला गुरु करायचं आहे, तुम्ही माझे गुरु व्हा. ह्यांनी सांगितलं हो झालाच गुरु. त्याने विचारलं दक्षिणा काही आणलीस का? दक्षिणा काही नाही म्हणला. वांगे आहेत म्हणलं. वांगे 2 वांगे होते, कोथिंबिरीची जुडी होती, देऊन टाकली.
ह्यांनी सांगितलं हो दे इकडे, झाला गुरु आमचं, तू शिष्य माझा. पण त्यांनी विचारलं मंत्र द्या ना, मंत्र, गुरुमंत्र. त्या महाराजांनी टिंगल केली, म्हणली हेच गुरुमंत्र आहे, जा. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. तेवढ्याच विश्वास ठेवला. गुरुनी मंत्र दिलाय, वर्षभर त्या मंत्राचा जप केला. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. तेवढाच जप, तेवढाच हरिपाठ त्याचा. हरिपाठ दुसरा नाही त्याचा, एवढाच हरिपाठ. गुरु शब्दावर विश्वास. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. वर्षानं गुरुजी दुसऱ्या गावात आले म्हणून कळालं. नदी आडवी होती, सगळे लोक गेले, ह्याला जायला वाहनच नाही, कशाने जावा. गुरु आले म्हणून कळालं. पण म्हणला गुरुजींनी सांगितलं होतं गुरुमंत्राचा जप कर, पैल तडीला जाशील, समुद्र म्हणजे माया जाळ तरशील. थोडक्यात ह्याला वाटलं तरुण जाईल म्हणजे पाण्याहूनच तरुण जाईल. अशी घोंगडी होती, घोंगडी आतरली आणि घोंगडी आतरली, घोंगडी आतरून त्याच्यावर बसला आणि म्हणला 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल तडी. बघता काय, घोंगडी पलीकडच्या कडेला. घोंगडी झटकली, खांद्यावर टाकली, गेला. गुरुजी ओळखीला का बैंगनवाला? अरे हा हा, आला 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 म्हणले. कुठं होतास? गावाकडून आलो म्हणले. अरे पण एवढ्या पाण्यातून नदीतून कसा आलास? तुम्ही मंत्र दिलताना म्हणले 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल तडी. आली घोंगडी अलीकडच्या कडीला. बरं बस म्हणले. बस नाही, यावर्षी ऐकत नाही म्हणे मी, जेवणाची व्यवस्था आपल्याकडे आहे, जेवायला जावं लागतंय आपल्याकडे म्हणे, आत्ताच्या आत्ता निघायचं, चलावं लागतंय जेवायला. अरे म्हणले पण व्यवस्था घोंगडी. गुरुजीचे हातपायच गळाले. गुरुजींनी सांगितलं घोंगडीवर बसून. हो एकटा नाही, आता तुम्हाला नेणार आहे नदीतून पलीकडे घोंगडीवर बसून. गुरुजींनी शेषाली नमस्कार केला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे म्हणले, आता काय माहीत नाही, आता नाही येणे जाणे, हे काही सोडित नाही. घोंगडीवर बसला, गुरु शब्दावर विश्वास. डोळे झाका म्हणे गुरुजी, डोळे झाकले. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल तडी. घोंगडी पलीकडच्या कडीला. ऐकताय का? ते गुरु जे उठले ते म्हणले आजपर्यंत तू माझा खोटा शिष्य होता, मी तुझा खोटा गुरु होतो, आजपासून मी तुझा गुरु नाही, तू माझा गुरु. भाव भाव भाव. काय मुद्दा? भाव. लक्षात आलं का नाही? भाव. माऊलीला म्हणावं लागलं भावे विन देव न कळे निसंदेह आणि गुरु विना अनुभव कैसा कळे. ही हरिपाठाची विशेषता आहे. हरिपाठाची विशेषता आहे. हरिपाठ 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 म्हणजे तरी काय? मोक्ष सिद्धीचं साधन म्हणजे हरिपाठ. मोक्ष आम्ही बघितला नाही, कशासन खातात माहीत नाही. मोक्ष बस सोपी गोष्ट नाही, अवघड गोष्ट म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे मोकळं होणं. मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठाई. प्रपंचातून संसारातून मोकळं होणं त्याचं नाव मुक्ती आहे. कळतंय? याची एवढं अवघड गोष्ट जगात कोणतीच नाही. जपी तपी संन्यासी लोखंडाचं पीठ करून ते खातायत ना, काय मिळावं म्हणून? मुक्ती मिळावं म्हणून. काय मिळावं म्हणून? मोक्ष मिळावं म्हणून, मुक्ती मिळावं म्हणून. मोकळं होणं म्हणजे मुक्ती. तर आमच्या मराठवाड्यातल्या भाषेत बोलू का? आपले लोक रुमण्यानं जरी चिचून मोकळे केले तरी लवकर मोकळे होणार नाही. एकदा पोराने हाणलेत, एकदा सासऱ्यानं हाणलेत तरी मोकळे नाहीत. कितीतरी म्हाताऱ्या सुनानी चेचल्या तरी चाव्या द्यायला तयार नाहीत. भाषा कळणार नाही माझी, जरा तुम्हाला जड जाईल थोडी, शुद्ध मराठी असल्यामुळं. बरोबर आहे का नाही? तुम्ही आव आणणार असल्यामुळे तुम्हाला हे कळणार नाही. विनाकारण आव आणतात काही काही बाया. महाराज आलेत घोंगडी यात्रा. घोंगडी नाही, घोंगडी. नीट म्हणी जा. घोंगडी कशाला? घोंगडी यात्रा. आकारच आणायचं लय नाद आहे बायाला काही काही. हां लय काही बोलत जाणं. आपल्याला जे कळतंय आणि आपल्याला जेवढं येतंय तेवढंच करायचं. लोकांनी आपल्याला गावठी म्हणू द्या, काही म्हणू द्या, काही म्हणू द्या. तुम्ही हे बघा, तुम्ही तुमचे तत्व, तुम्ही तुमची भाषा जर सोडली नाही ना तर एक दिवस तीच तुमची भाषा ब्रँड होत असते. हे लक्षात ठेवा. आम्ही 8 राज्यात फिरलो, देशामध्ये कुठेही गेलो, देशात कुठेही गेलो, पण आम्ही आमची भाषा सोडली नाही. आज कितीतरी मेल जी टॉकीला, कितीतरी मेसेज आम्हाला आहे की तुमच्या भाषेत आम्हाला ऐकायला आनंद वाटतो, साध्या भाषेत. हरिपाठ असंही सांगतोय तो. आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहिलेला आहे. हरिपांठामध्ये, पांठामध्ये नाही, पाठामध्ये असं आहे ते. हरिपांठामध्ये
मी म्हणलं घडी घडी काळ, घंडी घंडी काळ, घंडी घंडी कशाला, घडी घडी म्हण. आव आणायचा नाद आहे लोकाला, आव आणायचं नाही, आपल्याला जसं येते तसं म्हणायचं. लक्षात येते का बोलणं? लक्षात येते. बारीक हसू नका, मोकळं हसा. मजा आहे, ही मजा आहे जगण्यातली, ही मजा आहे, लक्षात ठेवा. आणि असंच मजा, आनंद घेत घेत जीवन कडीला काढावं लागतं. आनंद घेत घेत, कारण कवा चमकन सांगता येत नाही. गप्पून चमकत संपलं, लगेच नेणार की फुकून देणार. वहां जलाने वाले लाखो है मगर जलने वाला कोई नाही. जाळणारे लाख आहेत पण जळावं लागतं मात्र एकट्यालाच. माऊलीला म्हणावं लागलं, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. हरिपाठातलं प्रमाण, एकच आत्मा आहे आणि तो जीव आणि शिव समान आहे, बाकी सगळं दुर्गम आहे, त्याच्यात तुम्ही मन घालू नका. हे काय कोणी शिकवलं? हे आपल्याला 3 रुपयाच्या छोट्याशा हरिपाठाच्या पुस्तकानं शिकवलंय. ऊर्जा देणारा ग्रंथ आहे, ऊर्जा देणारा. फक्त आपण ते अर्थासाठी वाचला पाहिजे. आपल्याला अर्थच माहित नाही ना, आपल्याला कशाचाच अर्थ माहित नाही. मोक्ष सिद्धीचं साधन म्हणजे हरिपाठ आहे. माऊलीला पहिल्याच अभंगात आणि पहिल्याच चरणात म्हणावं लागलं की पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात माऊलीने लिहिलं, हरिपाठाची विशेषता आहे 4 मुक्ती त्याच्या पदरात पडती. तेने मुक्ती 4 साधियेल्या, तेने मुक्ती 4 साधियेल्या, तेने मुक्ती 4 साधियेल्या, तेने मुक्ती 4 साधियेल्या. माग म्हणा, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती 4 साधियेल्या, तेने मुक्ती 4 साधियेल्या, देवाची द्वारी साधियेल्या, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती 4 साधियेल्या. हरिपाठाची विशेषता आहे 4 मुक्ती त्याच्या पदरात पडतील. किती मुक्ती? 4 मुक्ती. नुसतं हरी हरी म्हणलं की 4च्या 4 मुक्ती त्याच्या पदरात पडणार आहे. म्हणून मी अगोदरच बोलून गेलो, मोक्ष सिद्धीचं साधन हरिपाठ आहे. 4 मुक्ती आपोआप सहज मिळत नाहीत मुक्ती. राजा भर्तृहरी नावाचा राजा शास्त्रामध्ये होऊन गेला. त्या भर्तृहरीनं 3 शतकं लिहिलेत, नीतिशतक, शृंगार आणि वैराग्य शतक. त्या वैराग्य शतकाच्या सुरुवातीला राजाचा श्लोक आहे, वयमेव जीर्णा न तृष्णा न जीर्णा. राजा म्हणतोय माणसं वयानं जीर्ण व्हायलेत, पण माणसं वासनेनं आणि तृष्णेनं जीर्ण होत नाहीत. आणि जर वासनेनं तृष्णेनं जीर्ण झाले असते तर 50 वर्षाच्या माणसानं 10 आणि 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलाच नसता, ह्या घटना ऐकायलाच मिळल्या नसत्या. किती शोकांतिका आहे, लक्षात ठेवा, किती शोकांतिका आहे. जर आपण विचार केला पाहिजे या गोष्टीचा. मुक्ती मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही, मोक्ष मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही. अनेकांचे जन्मचे जन्म गेले, दिंडी चालू आहे, भजन चालू आहे, कशासाठी? आम्हाला मोक्ष मिळावा, थोडक्यात शेवटचा दिवस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती पर नेली नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळे. या सगळ्या गोष्टीसाठी आमचं जीवन चांगलं असावं, आमचं जीवन यशस्वी असावं. याच्यापेक्षा दुसरं तर आपल्याला काही पाहिजे नाही. कळतंय माझं बोलणं? नाही तुम्हाला, आपण सगळे सुशिक्षित आहात म्हणून मी आपल्याला चांगल्या भाषेत सांगतोय. आपल्याला हरिपाठाचा अर्थ लक्षात येतोय. हरिपाठ हा विनोद म्हणून नाही, हरिपाठ हा मजा म्हणून नाही, तर हरिपाठ हा भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणून ऐकला पाहिजे. याच हरिपाठाचा एका अभंगामध्ये एका चरणामध्ये भगवंताची प्राप्ती होऊ शकते. फक्त हरी हरी हा शब्द जर आपल्याला मोक्ष मिळवून देत असेल आणि मोक्ष जर मिळत असेल तर भगवंत भेटायला काय अवघड आहे? भगवंत तिथंच आहे. मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला मुखानं हरिहरी म्हणावं लागेल, मुखानं नामस्मरण करावं लागेल.
कळते माझं बोलणं? देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधेल्या. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेलं आत्मचैतन्य खऱ्या अर्थानं देव आहे हे नामरूपातील असून सुद्धा भक्तिकरिता संतांनी घालून दिलेली मर्यादा म्हणजे देवाचं द्वार आहे. देवाचं दार म्हणजे काही वेगळं नाही. देवाचं दार म्हणजे तुम्ही केलेली भक्ती, आणि तुम्ही केलेल्या भक्तीला बहरलेलं जे फूल आहे ते म्हणजे देवाचं दार आहे. दारे अनेक प्रकारचे सांगता येतील, पण नामस्मरण हा त्याचा मुख्य अर्थ घेता येईल. देवाच्या दारामध्ये जर क्षणभर जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी तेने मुक्तिचारी साधेल्या. काय हरिपाठ? हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठामध्ये त्या ठिकाणी हरिपाठामध्ये काय आहे तर हरिपाठामध्ये त्या ठिकाणी अनुबंध चतुष्ट आहे. आपल्याला ही भाषा कळणार नाही, पण अनुबंध चतुष्टय म्हणजे हरिपाठ आहे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अनुबंध बदनाती चतुष्टयम एन क्रमेशा इति अनुबंध चतुष्टया. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन शास्त्रीय भाषा आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन या चार गोष्टी ज्याच्यात प्रामुख्यानं सांगितल्या जातात त्याला ग्रंथ म्हणतात, आणि या चारी गोष्टी हरिपाठात आहे. विनोदाच्या कथा भरपूर ऐकल्यात, हसण्यासाठी कथा भरपूर ऐकल्यात. हरिपाठ हा वेदांत शास्त्राचं तत्व आहे, पण त्यानुसारच मला सांगावं लागेल. तास, दीड तास, 2 तास टीव्ही पुढे बसून खळखळून हसवणारं कीर्तन असतं, खळखळून हसवणारी कथा असते. त्यावेळेला तास, दीड तास बरं वाटतं, पण कथा संपल्याच्या नंतर तुमचा पदर नेहमी रिकामा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या पदरामध्ये काहीतरी पडावं. आम्ही रोज टीव्ही लावून जर ही कथा ऐकत असू, आमच्या पदरामध्ये काहीतरी पडावं वाटत असेल तर आम्ही ज्या वेळेला काही प्रमाण म्हणतो त्यावेळेला टीव्हीच्या समोर बसून, घरामध्ये बसून सुद्धा आपण भजन केलं पाहिजे. आणि घरात टीव्हीच्या समोर बसून केलेलं भजन म्हणजे ही हरिपाठ आहे. दुसरा हरिपाठ नाही, हाच हरिपाठ आहे. हीच भक्ती आहे, हीच साधना आहे, मोक्ष प्राप्तीचं साधन आहे. अनेकांनी प्रयत्न केले मोक्ष प्राप्तीसाठी पण नाही मिळाला. पण आमच्या भगवंताचं नाम आहे, हे भगवंताचं नाम मोक्षापर्यंत घेऊन जातं. आपण पाहिले कालच्या भागामध्ये हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. वाचेन जे हरी हरी म्हणती तया मोक्ष, दुसऱ्याला मोक्ष नाही. वाक्य जरा डेअरिंग करून बोलतो, कारण महाराष्ट्र बघतोय. कीर्तन करून मोक्ष मिळेल का नाही मला माहीत नाही, पण निष्ठेनं जर भजन केलं तर त्याला मोक्ष नक्की मिळणार आहे. हे गोष्ट लक्षात. मुखी नाम हाती मोक्ष. वा, मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष. 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 आईसी साक्ष बहुतांची. मुखानं नामस्मरण घ्यावं. मुखानं नामस्मरण केल्याबरोबर लगेच मोक्ष मिळणार आहे. हरिपाठ करणं म्हणजे मुखानं नामस्मरण, माऊलीचे शब्द आहेत. मुखानं तुम्ही हरी हरी म्हणलात की लगेच तुम्हाला मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. एक अन दोन साक्षीदार नाहीत, साक्षीदार बहुत आहे. आणि साक्षीदार असणं महत्वाचं आहे. काम कुठलंही करा, कामात साक्षीदार महत्वाचं आहे. कोण महत्वाचं आहे?
साक्षीदार महत्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही कोर्टात जा, कोर्टात गेलं तर साक्षीदार आणि पुरावे ह्या दोनच गोष्टी लागतात. तुमचे जॅकेट, तुमचे टाय, तुमचे कोट महत्वाचे नाहीत. तिथं साक्षीदार महत्वाचा आहे, तिथं पुरावा महत्वाचा आहे. आणि या गोष्टी नसताल तर तुम्हाला तिथून हाकलून दिलं जात. तुम्ही किती श्रीमंत असा, तुम्ही कुणी असा, जहागीरदार असला तरी त्यांना घेणं देणं नाही. साक्षीदार आणि पुरावा महत्वाचा आहे. संतांनी जाहीर केलंय, वेदानं जाहीर केलंय की मुखामध्ये नाम आणि हातामध्ये मोक्ष. हरिपाठाचं खरं म्हणजे मुख्य वाक्य, तेने मुक्ती चारी साधिल्या. चारीच्या चारी मुक्ती त्याच्या पदरात पडतील. देवाचं दार म्हणजे माऊलीला देवाचं दार म्हणजे क्षणभर, म्हणजे क्षणभर जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी क्षणभर नामस्मरणामध्ये सुद्धा मोक्ष मिळण्याची ताकद आमच्या हरिपाठात आहे. फक्त तुम्ही ते किती भावनेनं करता याला फार मोठी किंमत आहे भाऊ. त्याच्यात भाव किती, श्रद्धा किती, तुमचा विश्वास किती हे महत्वाचं आहे. बरेच लोक हरिपाठाला येतात आणि पुन्हा म्हणतात असलं का, खरं असतं का, आपण उगा बाया जात्यात म्हणून जायचं. कळतंय का? बऱ्याच बाया म्हणतात ना आमच्या गलीतल्या आका जाती म्हणून मी जाते, नाही तर ह्याच्यात काय मजा आहे आणि काय, मला तरी काय कळतं, मी आपलं हरिबाई हरिबाई म्हणत असते मागं आपलं. आणि मी मग जाऊच नका ना का, कशाला जातात कळत नाही तर मग इथं तरी कुठं टाइम जायला चहा होस तर जाऊन येते. असलं हरिपाठ. कळते मी काय म्हणतोय? आपल्या हरिपाठातलं एक काव्य 10 दिवस एक वाक्य लक्षात ठेवा की हे जे ऐकत असताना, करत असताना त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. नाही तर मग त्याचा अर्थ नाही, त्याला किंमत नाही. मग माझं बोलल्यावर राग येईल. नाथ महाराजांनी सांगितलं कुंकवा नाही ठावन मने मी आहे. टोचल जरा बोललो तर. कपाळाला कुंकू नाही, नवरा नाही आणि मला आहे म्हणा, कसं जमल? हरिपाठ आरडू आरडू, नाचू नाचू, उड्या हणू हणू, माईकचा आवाज वाढू वाढू म्हणायला लागलाय. पण लोकांनी बघावं म्हणून म्हणायलाय, देवानं बघावं म्हणून केलाच नाही. कुंकवा नाही ठाव मने मी आहे. कळते माझं बोल? उपयोग नाही ना त्याचा, उपयोग नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दृष्टांत दिला. साबरे वाढी नल्या सरळा, वर फळना आत पोकळा, का स्तन झाले गळा शेळी जैस. साबराचं झाड म्हणजे वेळूचं झाड, उंच वाढतं, त्याला वरी फळही येत नाही आणि मधून पोकळ असतं. पिटून जरी दिलं तरी यशस्वी धूर सोडते माग, बिड्या वाढल्याने सोडते. कळते माझं बोल? दुसरा दृष्टांत दिला, का स्तन झाले गळा शेळी जैसे. काय सुंदर आहे हो. जी टॉकीजने आपल्याला एक पर्वणी दिली, हरिपाठ हा विषय दिल्यामुळे आज हरिपाठामुळे ज्ञानेश्वरी सुद्धा ऐकायला मिळते आपल्याला, ज्ञानोबराच्या ओव्या सुद्धा ऐकायला मिळतात. कारण ज्ञानोबराचं हे भांडवल आहे ना सगळं. काय उपयोग काय? मग त्याला एकच आहे, अर्थ एकच आहे. मग काही लोक म्हणतील मग त्यांनी हरिपाठाचं चिंतन केलं, आम्ही करू नये का? आपल्यालाही करण्याचा अधिकार आहे. महाराज तुमच्यासारखं आम्हाला येत नाही ना, बसून त्या अभंगाचा अर्थ लावता येत नाही ना. अरे म्हणून तर संतांनी द्रौपदात सांगितलं ज्ञानोबरायाने की तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी हरिपाठ विवरणच करावं लागेल असं गरज नाही, फक्त मुखानं हरी हरी म्हणावं लागेल. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे. मुक्ती जरूर मिळेल, पण त्यासाठी मुखानं हरी हरी म्हणावं लागेल. पुण्य किती मिळेल हे पुढच्या भागात. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमानं पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वा माऊली, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किती सुंदर कथांचा अनुभव आपल्याला मिळतोय आणि वारीत जायचा अनुभव पण मिळतोय माऊली. पण त्या लोकांचं काय हो, ज्यांना वारीत जाताच येत नाही, त्यांना हा अनुभव मिळतच नाहीये. ते नुसते टी व्हीवरच बघताय कार्यक्रम. पण माऊली,
गावोगावी फिरत असताना मला लहान थोरांनी म्हाताऱ्या कोताऱ्यांनी पांडुरंगासाठी काही पत्र दिले हो. ते म्हणले तू जेव्हा वारीमध्ये जाशील ना तर आमची हे पत्र घेऊन जाऊन पांडुरंगाला दे. माऊली तीच पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. माऊली, एका गावामध्ये एक लहान मुलगा यावर्षी वारीला यायला जमलं नाही म्हणून लय दुःखी झाला. त्याने विठोबाला पत्र लिहिलं आणि नुसतं पत्रच नाही लिहिलं तर त्याने त्याची बैलाची जोडी पण दिली. तो म्हणला मी एकटा खेळत होतो या बैलाच्या जोडीसोबत, आता विठुराया तू पण खेळ. त्यांनी काय पत्र लिहिलं ना ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. सप्रेम नमस्कार विठोबा दादा, मला यावर्षी तुझ्याकडं पंढरपूरला यायला नाही जमलं. आई बाबा म्हणले अजून तू खूप लहान आहे. मी माझ्या आजी आजोबांकडून विठोबाच्या गोष्टी ऐकतो, तुझ्या वारीतल्या कथा ऐकतो माऊली, पण मला तुला भेटायची लई इच्छा आहे. मी तुझं रोज नाव घेतो, तुझ्या गोष्टी ऐकतो. तू किती चांगला आहेस ना. माझं मन लई रडलं, मला नाही येता आलं तर. दादा, मी तुझ्यासाठी ही बैलजोडी पाठवली. मी टी व्हीत पाहिलं पालखीच्या रथाला कशी बैलजोडी असती तुझ्या वारीमध्ये, तशी ही माझी छोटीशी बैलजोडी मी तुझ्यासाठी पाठवली. माझी आठवण म्हणून तुझ्याकडे ठेव. तू ह्यांच्यासोबत खेळशील ना रे, तुला खरंच खूप मजा येईल. मग तू खेळताना हसशील ना, तू नक्की ह्यांना घे. माझी आई सांगते तू सगळ्यांना प्रेम देतोस. तू माझ्या कुटुंब पण सुखी ठेव आणि माझ्या सगळ्या दोस्तांना पण. मी कधीतरी तुझ्याकडे नक्की येईन, मग आपण खूप खेळू. तुझा छोटासा मित्र. वा वा माऊली, काय सुंदर आणि भावनिक असं पत्र होतं. वासुदेवाला सुद्धा भावनिक केलं या पत्राने. या सुंदर भावनेसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण आपण थांबणार नाही आहोत. आपण वारीमध्ये असेच चालत राहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला रोज भेटायचं आहे आणि पाहत राहायचं आहे तुमचा लाडका कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. तोपर्यंत वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव आला. रामकृष्ण हरी.